नमस्कार. आज आपण पाहणार आहोत घोळ माशाचं खारा माशाचं कालवण, वांग आणि बटाटा ह्याच्यासोबत मिक्स असं कालवण करणार आहे. हे कालवण खूप खायला छान लागतं. तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल. इथे मी धणे 4 चम्मच धणे घेतलेले आहेत छोटे. कोथिंबीर घ्यायचे, टॅमॅटो घ्यायचे, 2 टॅमॅटो घेतले, अद्रक लसूण घेतले, याचं वाटप करून घेतलेलं आहे. मसाला थोडा तिखट असल्यामुळे धणे पावडर वापरते, पण धणे पावडर नसल्यामुळे मी धणे वाटपाला घेतलेले आहेत. फोडणीला बघा कढीपत्ता टाकलेला आहे. वाटप टाकायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला वाटप. हळद टाकायची आहे, घरगुती मसाला टाकलेला आहे, मीठ टाकायचं आहे, मीठ टाकलेलं आहे. माशाला मीठ असतं, खाऱ्या माशाला, म्हणून मीठ प्रमाणातच टाका. थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे, उकळी लवकर येते आणि कालवणी लवकर शिजलं जातं. इथे वांगे टाकलेले आहेत बघा, वांगे चिरून टाकलेले आहेत. बटाटा टाकायचा आहे, बटाटा टाकायचा इथे आता आपल्याला. हे बघा बटाटाही टाकलेला आहे. खारा मासा टाकलेला आहे, स्वच्छ धुवून घ्या हळदीच्या पाण्यातून. कालवण मंद आचेवर शिजून घ्या छान असं. झाकण साईडला ठेवा, कोकम टाका, झाकण साईडला करून असं मंद आचेवर कालवण शिजू द्या. बटाटा शिजला की गॅस बंद करून द्या. हे बघा कालवण छान असं शिजलेलं आहे, मस्तपैकी झालेलं आहे. बटाटा शिजलेला, मी गॅस बंद करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.